युद्ध आखातात सुरू आहे आणि लूट डोंबिवलीकरांची सुरू आहे। डोंबिवलीमध्ये गॅस कनेक्शन कटची भीती दाखवत लुटण्यात आलेले आहे आणि 2 दिवसात 2 महिलांना 4 लाखांचा गंडा घातलाय। गॅस लाईन अपडेटच्या नावाखाली ही फसवणूक झाली आहे। रामनगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालाय आणि आता अधिकचा तपास सुरू झालाय। सायबर भामट्यांच्या हाती गॅस टंचाईचा आता हे एक नवीन हत्यार लागलंय। अमेरिका, इराण, इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईची भीती निर्माण झाली आहे आणि सायबर भामट्यांनी त्याचाच गैरफायदा घ्यायला आता सुरुवात केली आहे। डोंबिवलीमधली घटना आहे। गॅस लाईन अपडेटच्या नावाखाली 2 महिलांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची ही धक्कादायक घटना समोर आली आहे। अवघ्या 2 दिवसांमध्ये भामट्यांनी दोन्ही महिलांकडून तब्बल 4 लाख रुपये उकळलेत आणि या प्रकरणात रामनगर पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल झालाय। गॅस कनेक्शन अपडेटसाठी 10 रुपयांचं ई चलन भरायचं आहे असं सांगत बनावट लिंक पाठवली आणि आर्थिक गंडा घातलाय। संबंधित महिलांना लिंकवर क्लिक करताच खात्यातून पैसे गायब झाल्याचा प्रकार समोर आलाय। डोंबिवली पोलीस स्टेशनात 2 महिलांच्या बाबतीत हा प्रकार घडलेला आहे की महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून बोलतो असं सांगून तुमचं गॅस कनेक्शन बंद होईल असं सांगून त्यांना एपीके फाईल पाठवल्या आणि त्या एपीके फाईलमध्ये त्यांनी फॉर्म भरायला सांगितले आणि त्यानंतर सदर महिलांच्या बँक अकाउंटमधून जवळपास एका बँक अकाउंटमधून 3 लाख रुपये आणि दुसऱ्यामधून 1 लाख रुपये अशी रक्कम संबंधित फसवणूक करण्याच्या खात्यावर वळती झालेली आहे। याबद्दल डोंबिवली पोलीस स्टेशन गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात डोंबिवलीतून आमचे प्रतिनिधी आतिश भोईर आपल्या बरोबर जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आतिश, अत्यंत धक्कादायक आहे। अशा प्रकारे नागरिक अडचणीत असताना सायबर गुन्हेगारी मात्र फोफावत चालल्याचं पाहायला मिळतंय। काय नेमकी या संदर्भात महिलांची प्रतिक्रिया मिळाली आहे? कशा पद्धतीने त्यांची सगळी फसवणूक झाली आहे? नक्कीच इराण आणि इस्रायलचा जो युद्ध चालू त्यामुळे जो गॅस पुरवठा जो आहे तो कमी प्रमाणामध्ये येतो, तुटवडा होत चालला। त्यामुळे लोक जे आहेत ते घाबरून जे आहेत ते लाईनी लावत आहेत। मात्र डोंबिवलीमधले जे सुनीलनगर जो परिसर आहे इथे 2 ज्या महिला आहेत त्या महिलांना APK असा जो एक लिंक आलेली आणि त्या लिंकमध्ये सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही तुमचं गॅस जे आहे ते अपडेट करण्यासाठी हे लिंक ओपन करा आणि 10 रुपये फक्त तुमचे जातील असं सांगण्यात आलेलं। मात्र त्यांनी लिंक ओपन केल्यानंतर लगेचच त्यांच्या एका महिलेच्या खात्यामधून 2,90,000, दुसऱ्या महिलेच्या खात्यातून 1 लाख असे 2 दिवसामध्ये 2 महिलांना गंडा लावण्यात आलेला आहे। आधीच एकीकडे गृहिणी ज्या आहेत त्या गॅस मिळत नाहीये त्यामुळे रांगा लावत आहेत, भर उन्हामध्ये रांगा लावत आहेत आणि याचा फायदा जो आहे तो आता क्राईम करणारे जे लोक आहेत त्यांनी आता याचा फायदा उचललेला आहे। त्यामुळे ना ज्या महिला आहेत त्या आधीच चिंतेत आहेत आणि क्राईम जे आहे आता याच्याकडे वळलेले आहेत। ठीक, आतिश, धन्यवाद दिलेले या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। आतिश भोईर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।